नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे मनपा प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आल्या. 2025च्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये धुळे महानगरपालिकेतून आता जी निवडणूक झाली त्यासाठी माझ्या पत्नी प्रभाग क्रमांक 6 मधून फॉर्म भरला होता आणि त्या फॉर्मला एबी फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने मला दिलेला होता आणि त्यामुळे माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ, आमदार भैया अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाषबाबा भामरे आणि जिल्हा अध्यक्ष अंपळकर साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्या पत्नीवर आणि माझ्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायला सांगितलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मला रामदादा बधाने धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार आणि माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांचे सर्वांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. त्यांच्यामुळेच हा विजय मी प्राप्त करू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टी सर्व टीमचा मी मोठ्या प्रमाणात त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. आणि याच्यानंतर तिघा उमेदवार मी चांगल्या मतांनी भरभरून निवडून आणेन भारतीय जनता पार्टीचे. माझा विजय असा झाला की त्या ठिकाणी एकाच याच्यामध्ये ते मला सांगता येणार नाही, पूर्ण ते सगळ्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची माहिती आहे, परंतु मला भगवंताच्या कृपेने, आईकुऱ्या मातेच्या कृपेने, साईबाबांच्या कृपेने माझा हा विजय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.